बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो 12व्या नंबरला होता। त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधितांना अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता। काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला, तो विषय तिथं संपतो असं नाही, त्यांना एफआयआर मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत। ते त्या बाबतीत काय होईल बघू। पण आम्ही विचारलं होतं गेल्या 10 महिन्यामध्ये बीडमध्ये किती मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा। 10 महिन्यामध्ये 36 खून हे बीडमध्ये तिथं झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत? महादेव मुंडे, बानगर, तसंच घरबुडे, आंधळे। म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते, पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले। तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला, त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये खोलात जाऊन याच्यावर कुठेतरी डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं मत आहे। आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो की हा वाल्मिक कराड पोलिसांना फोन करायचा की याला शस्त्र परवाना द्या, त्याला शस्त्र परवाना द्या, तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत। 206 लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर। मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणते त्यातले 109 का 10 लोकांचे शस्त्र परवाने आम्ही कॅन्सल केले। म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो, पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते। त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झालाय त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे। त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणीही तिथं घाबरू नये। महिलांना अत्याचार झाला असेल, मर्डर झाला असेल, हाणामारी झाली असेल, जर वाल्मिक कराडच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या। अख्खा महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो।